आम्ही 25 खेड्याचे लोक आहोत. 12 महिने झाले आमचे रस्त्याची मागणी करत आहोत आम्ही, पण आम्हाला थापावर थापा देत आहेत ना. आमची कोणी खासदार साहेब काळजी घेत आहे ना आमदार साहेब काळजी घेत आहे. हे पूर्ण संतप्त जनता स्वतःच्या मतानं, कोणी पक्ष नाही, कोणती जात नाही, सर्व जातीचे. महाराष्ट्रात एकमेव उदाहरण आहे की सर्व जातीचे लोक निष्पक्ष भावनेनं एकत्र येणं सोपी गोष्ट नाही आहे. हे पुरी तळमळीने जनता आलेली आहे. याच्या इकडे मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष द्यावं. तुम्हालाही मी पत्रकार बांधवाला सांगतो की आमचा रोड एक वेळ टीव्हीत दाखवा की अशाही परिस्थितीत लोक राहतात. सहनशीलतेची आमची हद आहे, पण आता आमची सहनशीलता सुटत आली. सुटत जाता आम्ही कोण्या स्थळावर जाऊ हे आम्ही आता मी म्हणतो ना, आम्ही कोणालाच भेट नाही. आम्हाला भेणं आता समजतच नाही. कारण हे कसं होऊन राहिलं माहिती आहे का, आम्ही जेवढी सहनशीलता केली तेवढंच या गोष्टीचा हे लोक फायदा घेऊन राहिले. यायचे काय असेल ते अंदरल्या गोष्टी आपल्याला हे माहित नाही. टक्केवारीसाठी का कमिशनसाठी कावड्यासारखे लुसलुस करून राहिले हो लोक. जनतेच्याकडे मतदान मागतात, राजा हात जोडून मतदान मागतात. आता जनतेच्याकडे दुर्लक्ष आहे. इथं कोणी येऊनही पाहत नाही. सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक इथं आहेत. आता पुढची भूमिका आमची अशी आहे. 25 तारीख आहे, साहेबांनी दिली आम्हाला. एक 25 तारीख लेखी दिलेला आहे. 25 तारीखला जर आमचा रस्त्याचं काम लागलं नाही तर याच्या दुप्पट संख्या आंदोलन याच्यापेक्षा तीव्र रस्त्यावर राहील. याच्यात काहीही होऊ शकते. याची जबाबदारी सर्व नेत्याची राहील आणि अधिकाऱ्याची राहील. आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं. याच्याच बाजूने सहकार्य करू नये. नेहमी आम्ही जनता आहोत, जनतेच्या बाजूने सहकार्य करणं काम आहे. याला प्रोटेक्शन देणं काम नाही तुमचं. जनतेला प्रोटेक्शन दिलं पाहिजे तुम्ही. म्हणून आम्हाला पोलिसांनी सहकार्य करा. आणि नाही तर आमची काय दुर्दशा आहे हे तुम्ही सर्वांनी पहा. आमचं चुकीचं जर असलं तर आम्हाला सांगा. आम्ही जेलातही जायला तयार आहोत याच्या पुढे. आज सगळ्या गाव मिळून 20-25 खेडे मिळून आज आंदोलन करण्यात आलेलं होतं. कारण रस्त्यासाठी आणि 2 पूल. आता हे यायनं आता आज लेखी दिलं की आम्ही 25 तारीखपर्यंत हे काम लावू. आता ते 2 पुलाचं ते आम्ही टेंडर काढलं म्हणत. उगवा आपल्या कंचनपूर आपल्या उगवा आगरच्या रस्त्यावरचे 2 पुलाचे टेंडर झाले. ते पुढच्या आठवड्यात आम्ही काम लावू म्हणत. हे काम जे या रस्त्याचं अहमदपूर टाकोळा हे हातरून आणि आगर उगवा फाटा ते आगर हे रस्त्याचे हे काम चालू करणार आहेत 25 तारीखला. अगर 25 तारीखला काम चालू झालं नाही तर 26 तारखेला आम्ही रेल रोको करल्याशिवाय राहणार नाही. आता शासनानं लक्षात घालावं, दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी मॅडम सगळेला आम्ही भेटून आलो, सगळं झालं. पण आतापर्यंत फक्त आश्वासन देण्यात आलेली आहे. पण आता त्यांनी ते पुलाचे टेंडर ओपन केले आणि पुढच्या आठवड्यात आम्ही काम लावतो म्हणून हे जरा आंदोलन स्थगित करण्यात आलं थोडं. आता या 25 पर्यंत जर काम नाही झालं तर 26 पासून आम्ही रेल रोको करू, रस्ता रोको करू. आता सगळे आता हतकंडे आम्ही वापरायला तयार आहोत. याची शासनाने दक्षता घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.